राम जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा हा मंत्र आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची 112वी पुण्यतिथी साजरी होत आहे. या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. 10 दिवस हा कार्यक्रम आहे. 10 दिवसात कोणकोणते कार्यक्रम आहेत, त्याचबरोबर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या काही घटना जीवनात घडलेल्या आहेत. खरं तर ह्या सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेल्या आहेत. अशी विविध माहिती आज आपल्या देण्यासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते हिरालाल काटकर सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, पहिलाच प्रश्न आहे की आपली 112वी पुण्यतिथी साजरी होत आहे महाराजांची, तर कसे कार्यक्रम आहेत सकाळी पासून ते संध्याकाळपर्यंत? श्रीराम जय राम ब्रह्मचैतन्य महाराजांची पुण्यतिथी दत्त जयंतीपासून 10 दिवस सुरू होते. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होते. सलग 10 दिवस विविध कार्यक्रमाने सांस्कृतिक सेवेच्या कार्यक्रमातून या ठिकाणी साजरी केली जाते. महाराजांचे नामस्मरण हे महत्वाचं या ठिकाणचं तत्व आहे. ते सर्वांनी घ्यावं आणि ते घेतल्यानंतर काय फायदा होतो हे सर्वांना ज्ञात आहे. या ठिकाणी पाहिलं तर पहाटे 5 वाजल्यापासून नामस्मरणाला सुरुवात होते. ते रात्री 10:30 पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं भजन गायन वेगवेगळ्या सेवेतून भगवंताचं नामस्मरण केलं जातं. यामध्ये 5:45 वाजता काकडा आरती, त्यानंतर भोपाळी, वेगवेगळे स्तोत्र, याच्यातून 9 वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालतो. त्यामध्ये अभिषेक जातात, वेगवेगळे वेद पठण चालतं आणि हे झाल्यानंतर 9 नंतर अभिषेक होतो आणि बरोबर 10 वाजता या ठिकाणी पालखी सोहळा सुरू होतो. पण पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की एक दिवशी जे तत्व आहे की पहिल्या दिवशी आहे त्याच पद्धतीने दर 10 दिवशी कार्यक्रम होतात. पण नाविन्यपूर्ण वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली जाते. मग ते हरिपाठ असो किंवा सेवा करण्याचं काम असो, हे सगळं दिलं जातं आणि यामध्ये वेगवेगळे सेवेकरी काम करत असतात. पहिल्यांदा ग्रामप्रदक्षिणा म्हणजे काय? ग्रामप्रदक्षिणा म्हणजे मंदिरातून निघालेली पालखी किंवा पादुका पालखीतून मिरवणूक ही पूर्ण गावाला वेढा घालून पुन्हा 12 वाजता येते. याच्यातील वैशिष्ट्य हे वेगवेगळी विविध आहे. त्यामध्ये पालखीमध्ये महाराजांच्या पादुका ठेवल्या जाते आणि पालखीला सुरुवात होते. पण सुरुवात होण्याच्या अगोदर सर्व पालखी मार्ग आहे त्यावरती गावातील सर्व लहानथोर मंडळी विविध पद्धतीनं मार्गाचं रांगोळी काढून स्वागत केलं जातं. एवढेच नव्हे तर पालखीमध्ये पादुका आल्यानंतर त्या ठिकाणी पायघड्या घालण्याचं तरुण पिढी काम करत असते. म्हणजे कुठेही पालखीतील असणारे वाहणारे वाहक आहेत त्यांच्या पाय जमिनीला लागून देत नाही, पायघड्या घालून केलं जातं. आणि त्याच मध्ये पहिल्यांदा सगळ्यात पुढे असतात म्हणजे विविध शाळांचे लहान समूह मुलं मुली यांचे कार्यक्रम असतात. त्यानंतर त्याच्या पाठीमागे असतात वेगवेगळे अश्व आणि त्या अश्वाच्या मागं आपले जनई चौगडा यांचं पथक असतं. चौगडेच्या मागे ध्वजधारक आहे, 10 ध्वजधारक असतात आणि 10 ध्वजधारकाच्या मागं वेगवेगळ्या गावची 10 दिवस भजनी मंडळ येतात. ते वेगवेगळे गवळणी अभंग भजन हे गात पूर्ण प्रदक्षिणा करत असतात. त्या भजनी मंडळाच्या मागं आरती घेतलेली पुजारी असतात. पुजारीच्या सोबत बालदार चोपदार, त्याचबरोबर त्यांचे असणारे ड्युटीवाले, त्याचबरोबर पाठीमागं पालखीधारक, त्याचे सेवक आणि त्याच्या मागं महाराजांचा गट आणि महिला मंडळ या पाठीमागे. म्हणजे लहानापासून थोरापर्यंत सर्व वेगवेगळ्या थरातील लोक त्या ठिकाणी येतात, मनोभावी सेवा करतात, पूर्ण प्रदक्षिणा करतात. अशी प्रदक्षिणा सुरुवात सकाळी 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत होत असते. यामध्ये पहिल्यांदा पालखी मंदिराच्या परिसरावर निघते. गेट मधून बाहेर निघाले रस्त्याने सरळ खाली जाते. खाली गेले की पहिल्यांदा
यताळबा, मसोबा, त्यानंतर मार्गे डॉक्टर राम मंदिर, दत्त मंदिर, गणपती मंदिर, सिद्धनाथ मंदिर झालं की पुढं हनुमान मंदिर, थोरलं राम मंदिर, असं करत पर्ण प्रदक्षिणा करत माघार येत असतात. त्या त्या ठिकाणी त्या त्या देवतांचे नामस्मरण किंवा तिचे अभंग घेतले जातात, त्याचा जयघोष केला जातो. त्यामध्ये तुला वाटेवरती वेगवेगळी लोक आपापल्या परीनं फुगड्या खेळणं, त्या पाऊल धरणं हे करत त्या परमेश्वराची भक्ती करत असतात. आणि अशी 12 वाजता या ठिकाणी 12 वाजता महाराजांची आरती होते आणि आरतीनंतर आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसाद म्हणून त्या ठिकाणी दिला जातो. आणि महाप्रसाद झाला की पालखी सोहळा म्हणजे मिरवणूक या ठिकाणी दररोज होत असते आणि ती या ठिकाणी पूर्ण होते. सर, खरं तर सर अजून एक प्रश्न मगाशी मी विचारलेला होता की महाराजांच्या जीवनातील असं काय प्रसंग या निमित्तानं काय सांगता? 10 दिवस हा उत्सव चालूच असतो. ग्रामप्रदक्षिणेसाठी पालखी निघत असते त्यावेळी भाविकांची पालखीतील महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी अशी झुंबड उडालेली दिसते. आपण दृश्य पाहतोय ते भाविक पालखीतील महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना दृश्य पाहतोय आपण. हा सहभाग सुद्धा कायमस्वरूपी हा वाढत राहतो. आपण जो बघतोय तो चित्र हे चांदीचा रथ आहे. यावर्षी हा रथ या ग्रामप्रदक्षिणेसाठी आलेला आहे. नवीनच हा रथ आहे आणि या वर्षापासून हा रथ सहभागी झालेला आहे ग्रामप्रदक्षिणासाठी. आणि भाविक वेगवेगळे सहभागी झालेले आहेत. जे आपल्याला काटकर सरांनी मुलाखतीत सांगितलेली आहे ती माहिती आपल्याला या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र आहे. ज्यावेळी महाराज या ठिकाणी होते त्यावेळी त्यांच्या जीवनात राम मंदिर बांधण्याचा प्रसंग आला. आणि राम मंदिर बांधत असताना भक्तांनी दिलेले दान, त्याचबरोबर काही लोकांनी दिलेली वर्गणी, अशातून गावामध्ये मोठं असं राम मंदिर बांधायला हाती घेतलं. बांधत असताना बांधता शेवट होत आला. परंतु शेवट होत असताना एका गुरुवारी पगार देण्यासाठी महाराजांकडे पैसे नव्हते आणि चिंतित होऊन बसले होते. परंतु त्या दिवशी मसवडचे माने म्हणून गुळाचे व्यापारी होते. ते गुळ विकायसाठी व्यापाऱ्याकडे गेले आणि त्यावेळी त्यांना भरपूर अशी त्या गुळाची किंमत मिळाली. ते आनंदित होऊन आलेले ज्यादा पैसे त्यांनी महाराजांच्या चरणावरती ठेवले. महाराज, हे माझे जे आहे ते मिळाले, परंतु ज्यादा आहे तुम्ही परमेश्वराच्या चरणी दान करतो. आणि त्यांचा जे कामगारांना जे पैसे द्यायचे होते तो प्रसंग त्यातून टाळला आणि ते राम मंदिर उभं राहिलं. त्यानंतर राम मंदिर पूर्ण झालं, परंतु राम मंदिरा व्यतिरिक्त त्या राम मंदिरामध्ये मूर्ती कुठून आणायच्या तो प्रश्न निर्माण महाराजांच्या पुढे होता, चिंतित होता. आणि तो प्रसंग कसा तो टाळला गेला आणि राम मंदिर कसं उभं राहिलं किंवा रामाच्या मूर्ती कशा आल्या त्या देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. एकदा काय झालं की गोंदवली शेजारी तडोळे म्हणून गाव आहे. त्या तडोळ्यामध्ये कुलकर्णी नावाचे ग्रस्त आहे. त्या कुलकर्णी नावाच्या ग्रस्तांनी या मंदिराच्या अगोदर 2 वर्ष मूर्ती आणून ठेवल्या होत्या. त्याची इच्छा होती की आपण राम मंदिर बांधावं म्हणून मोठ्या मूर्ती आणून ठेवल्या. परंतु त्याच्या काही घरगुती कारणामुळे त्याच्या त्या वैचारिक दृष्टिकोनातून ते बांधता आलं नाही, घरामध्ये तसेच होत्या. परंतु या ठिकाणी महाराज राम मंदिर बांधतात ते त्याला कळालं. परंतु त्याच्या आधी 2 दिवस त्याच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ते घर खाक झालं. परंतु मूर्ती वाचल्या गेल्या. त्याने खरोखरच परमेश्वराला भाग्य समजलं की या मूर्ती असल्यामुळे आपण वाचलो, आपल्या मूर्ती वाचल्या. आणि दुसऱ्या दिवशी ते गोंदवले आणले आणि महाराजांच्या चरणावरती मस्तक झाले. महाराज, याचं काहीतरी करा, मला काय आता एवढं काही बांधता येणार नाही. अहो म्हणले, तुमच्यासाठीच मंदिर बांधले, तुमच्या मूर्तीची वाट बघत आहे. आणि दुसऱ्याच दिवशी कुलकर्ण्याने मूर्ती आणून त्या राम मंदिरात दिल्या. महाराजांचं मोठं संकट, जे चिंता होती, त्या ठिकाणी दूर झाली. अशा पद्धतीने महाराजांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. एवढंच नाही तर महाराजांच्या जीवनामध्ये रामाचं जे मंदिर बांधलं त्याविषयी देखील काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. रामाच्या मूर्तीतून अक्षरशः 3दा त्या महाराजांच्या साठी असणारे भक्तीपोटी 3दा डोळ्यातून अश्रू आलेले आहे. त्यातला पहिला प्रसंग आहे ज्यावेळी ते मनीषा अरण्यात गोंदवली सोडून चालले तेव्हा रामाच्या डोळ्यातून पाणी आले. महाराजांनी सोडून जाऊ नये, दुःख होतंय असं रामाला वाटलं. त्यानंतर दुसरं की त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत असताना समाजामध्ये प्लेगाची साथ आली आणि खरोखर प्लेगाच्या साथीमध्ये महाराज जीर्ण झाले होते
आणि जीर्ण झाल्यानंतर वाचतील का नाही असं वाटत होतं. आणि त्यावेळी महाराजांनी वाचावं आणि यासाठी रामाच्या मूर्तीतून अश्रू धाळू लागले. हे दुसरा प्रसंग. आणि तिसरा प्रसंग जो आहे की ज्यावेळी महाराज जाणार त्याच्या आधी 2 दिवस रामाच्या डोळ्यातून असं ध्येयवास जन्म देखील थोरले राम मंदिराच्या तिथंच परिसरात झाला आणि त्या ठिकाणी त्यांचं ध्येय वाचन झालं. आणि ध्येय वाचन होताना त्यांनी पट्ट शिष्य ब्रह्मानंद महाराज होतं त्यांना आपले सांगून ठेवलं होतं की आम्हाला जरी आम्ही गेलो तरी आमचा ध्येय तिथंच राहावा, आमचा भावी कालावधी याच वातावरणात राहावा असं वाटलं. आणि म्हणून त्यांनी ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या इथं असणाऱ्या गोशाळेमध्ये वर्षभर त्यांचे जे कार्य होतं ते सादरीकरण केलं आणि त्यानंतर वर्षानंतर समाधी परिसर उभा केला. आणि ब्रह्मानंद महाराजांना सांगितलेल्या तत्वानुसार सूचनेनुसार ब्रह्मानंद महाराजांनी त्यांचं कार्य पुढं हे चालू ठेवलं. अन्नदान, लोकसेवा किंवा आरोग्य सेवा किंवा येणाऱ्या भक्तांची राहण्याची सुविधा, भोजनाची सुविधा मोफत करण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या प्रत्येक वर्षातून येणाऱ्या सकाळ संध्याकाळ प्रसादाची सुविधा, नाश्त्याची सुविधा ही ब्रह्मानंद महाराजांनी करून ठेवली. त्यांचा विस्तार वाढवला. त्यांनी नामाविषयी विस्तार करून जास्तीत जास्त लोकांना भक्तांना सामील आपल्या ह्या ज्ञानाच्या माळेमध्ये भक्तच्या संकलेमध्ये गुंपलं गेलं. अशा पद्धतीनं महाराजांची या ठिकाणी जुन्या काही आठवणी आपल्या स्मरणात असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सर. खरं तर 112वी पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही मानदेश भूषणशी महाराजांच्या कार्यक्रमाची माहिती देत महाराजांच्या काही आठवणींना उजाळा दिला. पुन्हा एकदा मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. श्रीराम श्रीराम.